नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। तर सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आणि इतिहास घडलेली सगळ्यात पहिली बातमी, सीईटी सेलची जे काय आपली इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या जे काय डेट्स होत्या किंवा डायरेक्ट सेकंड इयर असू द्या, वेगवेगळे जे काय ॲडमिशन प्रोसेस होते, तर या ॲडमिशन प्रोसेस क्लोज झाल्यानंतर देखील पुन्हा ॲडमिशनच्या रिओपन होऊन म्हणजे री रजिस्ट्रेशन करून पण तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन देखील करून पण ॲडमिशन घेऊ शकता, अशी इतिहासातली पहिली केस आहे। तर यामध्ये तुम्हाला काय करायचं ते सांगतोय। ज्या मुलांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं, काही मुलांचं काय झालेलं होतं की त्यांना माहिती नव्हतं रजिस्ट्रेशन करायचं असतं वगैरे वगैरे, जे काय कारणास्तव असतील, तर ज्या मुलांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी देखील न्यू रजिस्ट्रेशनचे ऑप्शन आहे। ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलं, कॅप राउंड पण अटेंड केला परंतु ॲडमिशन घेतलं नाही, त्यांच्यासाठी देखील ॲडमिशन त्यांना पण कंडक्ट करता येणार आहे। ज्या मुलांना कॉलेज भेटलेलं आहे त्यांनी ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू केलेली आहे, पण त्यांना ते कॉलेज आवडलं नाही, लोकेशन आवडलं नाही, वेगवेगळे जे काही कारण असतील, त्यांना कॅन्सलेशनचं देखील ऑप्शन आलेलं आहे, तर ते दुसऱ्या कॉलेजमध्ये देखील ॲडमिशन घेऊ शकतात आहे। असे वेगवेगळे सगळ्या प्रकारचे ॲडमिशन तुम्हाला आता एका ठराविक कालावधीपर्यंत करता येणार आहे। तर यासाठी वेळ काय आहे, तर यासाठी तुम्हाला बी टेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 23 तारखेपर्यंत ॲडमिशन कॅन्सलेशन देखील करता येणार आहे आणि दुसरं कॉलेज देखील भेटू शकतं किंवा ज्या कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कट ऑफ बेसिसवर ॲडमिशन मिळू शकतं। आता यामध्ये दोन ॲडमिशनचे प्रकार असतील, एक अगेन्स्ट कॅप राउंड आणि दुसरा इन्स्टिट्यूट लेवल। इन्स्टिट्यूट लेवल सीट असेल तर तुम्हाला ओपनची फी भरावी लागते आणि अगेन्स्ट कॅप मधून जर तुम्हाला भेटली सीट तर तुम्हाला जे काय कॅटेगरी असेल, NT SC काही जे काय असेल, OBC, तर या कॅटेगरीची तुम्हाला फी भरावी लागते। तर यासाठी न्यू रजिस्ट्रेशन, ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नव्हतं त्यांसाठी न्यू रजिस्ट्रेशन आहे आणि ज्यांना कॉलेज चेंज करायचं आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे पर्याय देखील उपलब्ध आहेत। आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत। तर या ठिकाणी आपण डायरेक्टली सुरुवात कमिसचं बघूया की कमिसमध्ये कोणत्या ब्रांचेससाठी वॅकन्सी आहे। जर कमिसचं तुम्ही चेक केलं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये 3 वॅकन्सी ते आहे। इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT मध्ये देखील कमिसमध्ये एक वॅकन्सी आहे। दुसरी गोष्ट आता VIT दाखवतो, VIT मध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे, जवळपास 155 वॅकन्सी त्यांच्या टेक ब्रांचेस मध्ये आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की VIT मध्ये वॅकन्सी किती आहे। मी तुम्हाला आता ब्रांच वाईज सांगतो की वॅकन्सी किती आहेत आणि कशा आहेत। तर VIT चा जर तुम्ही विचार केला 6273 त्याचा कोड आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग साठी एक आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी बघाल तर 40 आहेत, IT साठी 25 आहेत, याचा इलेक्ट्रॉनिक्स साठी 19 आहेत, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठी 17, मेकॅनिकल साठी 22, कॉम्प्युटर सायन्स म्हणजे AI/ML साठी 20, DS साठी 11, AI साठी 15, IoT साठी 11 आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग साठी 8, EIDS साठी जवळपास 26 वॅकन्सी आहे। एवढ्या वॅकन्सी VIT मध्ये आहे, जवळपास एक एन ॲव्हरेज 200 वॅकन्सी तुम्हाला VIT मध्ये अजून पण आहेत। आता तुम्हाला सांगतो की अजून काय चेंजेस होऊ शकतात आहे। जर एखादा मुलगा, जर समजा आता IT चा मुलगा आहे, आता साहजिक गोष्ट आहे की तो IT चा मुलगा कॉम्प्युटर घेण्याचा ट्राय करणार आहे, बरोबर। IT चा मुलगा कॉम्प्युटर घेण्याचा ट्राय करणार आहे म्हणजे कॉम्प्युटर मध्ये किती वॅकन्सी आहेत, 40 वॅकन्सी आहेत। जर IT च्या 40 मुलांनी जर कॉम्प्युटर घेण्याचा प्रयत्न केला आणि जर त्यांना भेटलं तर IT मध्ये अजून 40 वॅकन्सी होतील, बरोबर। हे मुलं ॲडमिशन कॅन्सल करणार IT मधून आणि जाणार कुठं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जाणार, तर प्लस तुम्हाला 40 वॅकन्सी अजून IT मध्ये होतील। अशा करत करत सगळ्या ब्रांचेस मध्ये वॅकन्सी तयार होणार आणि VIT च्या राऊंड मध्ये बरेचसे काही चेंजेस होणार। जर तुम्हाला आता कुठे अप्लाय करायचं असेल, यासाठी जर माहिती पाहिजे असेल तर 8767444148 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही देखील माहिती घेऊ शकता। प्लस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अजून ॲडमिशन प्रोसेस मध्ये 23 तारखेपर्यंत वेळ आहे, त्यामुळे ॲडमिशन प्रोसेस मध्ये काही चेंजेस होऊ शकतात आहे। तर प्लीज चॅनल वरती अपडेटेड राहा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी कनेक्ट राहा आणि जे काय माहिती येतील, इम्पॉर्टंट जे काय वॅकन्सी आहेत, या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। JSPM ताथोडे 6141 त्या कॉलेजचा कोड आहे। या कॉलेजमध्ये देखील IT साठी वॅकन्सी आहे।
तर ते देखील तुम्ही असं बघू शकता की या सीटी सेलवर तुम्हाला पीडीएफ भेटेल की कोणत्या कॉलेजमध्ये किती किती वॅकन्सी आहे. जवळपास बऱ्याचशा कॉलेजमध्ये टॉप इन्स्टिट्यूटमध्ये देखील वॅकन्सी बऱ्यापैकी आहेत. डी.वाय. पाटीलमध्ये कोणत्याही प्रकारची वॅकन्सी नाही आहे, परंतु 6141 JSPM तातोडेचा जो काय कोड आहे त्यामध्ये बऱ्याचशा प्रकारे वॅकन्सी आहे. या ठिकाणी पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन हडपसरला जे काय कॉलेज या ठिकाणी मेकॅनिकलला देखील 12 आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला देखील 7 जागा आहेत. बऱ्याचशा मुलांचं म्हणणं होतं की मला कॉम्प्युटरच पाहिजे. आता या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता की MMCY लोहगावचं जे काय कॉलेज आहे या ठिकाणी कॉम्प्युटरला देखील एक आहे. रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी देखील एक वॅकन्सी आहे. बऱ्यापैकी जवळपास सगळ्याच कॉलेजमध्ये काही ना काही वॅकन्सी आहेत. बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये पण वॅकन्सी तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे ऍडमिशन प्रोसेसमध्ये व्यवस्थित कुठे अप्लाय करायचं आणि कसं अप्लाय करायचं ते देखील सांगतो. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ENTC ला देखील 4 वॅकन्सी आहेत. क्लिअर कट व्यवस्थित बघा. या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग म्हणजे AI/ML साठी देखील 5 वॅकन्सी आहेत. कसं अप्लाय करायचं मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग मेन कॅम्पस सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा या ठिकाणी 30 वॅकन्सी आहे. व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा आढावा घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कुठं आपण अप्लाय केलं पाहिजे आणि कसं अप्लाय केलं पाहिजे. आता या ठिकाणी जवळपास सगळ्यात MIT आळंदीमध्ये पूर्णपणे इंटेक फुल झालेला आहे. JSPM हे JSPM जयवंतराव कॉलेज हे वेगळं आहे. हे JSPM तातोडे नाही आहे, तर राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणतो आपण मेन कॅम्पसला. तर या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता की कॉम्प्युटर सायन्स बिझनेस सिस्टीम साठी एक वॅकन्सी आहे आणि त्यानंतर JSPM ला IT ला देखील 4 वॅकन्सी आहेत. ऍट लास्ट बऱ्याच गोष्टींचा गोंधळ झालेला होता. त्या केसमध्ये या सर्व वॅकन्सी क्रिएट झालेल्या आहेत. 6175 PCCV आकुर्डीचा देखील कोड आहे. या ठिकाणी देखील तुम्ही बघू शकता की कोणत्या कोणत्या ब्रांचेस साठी किती किती वॅकन्सी आहे. रिजनल लँग्वेजला 7 वॅकन्सी आहेत या ठिकाणी आणि ENTC साठी देखील 4 वॅकन्सी आहे. आता यासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं बाळांनो, जे काय खालचे कॉलेजेस आहेत ना, जे खालचे कॉलेजेस आहेत म्हणजे जवळपास Tier 2 Tier 3 चे जे काय कॉलेजेस आहेत या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करा. या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून ते तुम्हाला डायरेक्टली सीट देऊन टाकतील. ढोले पाटील मध्ये पण भरपूर वॅकन्सी आहे. तुम्ही चेक करा जे काय सीट मॅट्रिक्स आहे यामध्ये चेक करा की वॅकन्सी कुठे आहे. लाईक आता JSPM तातोडे वगैरे यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता की दादा कसं अप्लाय करायचं. मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची माहिती देखील देईल आणि हा माझा फोन नंबर आहे, यावर कॉल करून तुम्ही दुसऱ्या गोष्टींची देखील माहिती घेऊ शकता की आपण आपल्या पर्सेंटाईल नुसार कुठं कुठे अप्लाय केलाय. VIT ला जे काही मुलांना 90+ पर्सेंटाईल असतील मोस्टली त्यांनी अप्रोच करू शकता, त्यांना सीट भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टींची ऍडजस्टमेंट होते की नाही आणि तुमचं जे काही कॉलेज आहे त्याची हॉस्टेलची फी वगैरे रिफंडेबल आहे की नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून बघा. त्यानंतर अप्लाय करा. जर काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकताय. शेवटी दादा CET वाला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.